एक लांब आहे ना, एक दुसरा तीन कोण आपण लांब वरतीच ला खाली आली नाही घंट्याची येईल ना. नाही मारली होती गेल्या वर्षी दोन होती मारली होती आहे ना आता पण पायरी व ते मधून चूक मारली एवढं तुम्ही विसरता ते मधून चूक होती ना. चूक मारले गेल्या वर्षी संकल्ली चूक मारली होती ना गेल्या वर्षी. मग आता चूक नको इसरला अशी बांधली होती मला पहिला संकल्ली चूक मारली तिकडून धरलाय कसा धरलाय कसा पकडा ना दोघं पकडा सावकाश नाही दुसऱ्या सांगायला खांद्यावरच डायरेक्ट घ्या तेव्हा तो त्याला आहे ना तो आपण बरोबर होता. हा आता कसा त्याला आता चांगला सपोर्ट भेटेल. नाही उभा राहा ना तुम्ही गुरांवरची काठी काठी हातात ठेव. काठी तू कोणत्या हातात नारळ डाव्या हातात धरतो फोड फुटला फुटला दादूने अंडी फोडली. दादू फोडो थांब. दादू तुला बरेच वेळा आपल्याला लागेल. फक्त तुकडं काढा दे तू गलाचा हात रडे आहे गलती पडतो म्हणून गला पण फुटला नसता तो. श्रीकृष्ण बाळ श्रीकृष्ण ह्याचा जन्मदिवस म्हणजे आपण त्याचा जन्म उत्सव साजरा करत आहोत. आणि जन्म उत्सव साजरा करण्यासाठी जी भक्त मंडळी इथे जमलेली आहे त्या सर्व भक्त मंडळींचे मी अभिनंदन करतो. ओम साई द्वारकामाई मठाकडून अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथं उत्तम प्रकारे सुरेल आवाजात भजन झालं. त्या भजनकर्त्यांचे सुद्धा मी ओम साई द्वारकामाई मठाकडून हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज श्रीकृष्ण जन्म उत्सव या उत्सवामध्ये जे भक्त सहभागी झाले ते भक्त खरोखर निश्चितच मी सांगेन की भाग्यवान भक्त आहेत. म्हणूनच या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कारण श्रीकृष्ण हा भक्त प्रेमी होता, भक्त वात्सल्य होता. त्याला भक्त आवडायचे. आणि निश्चितच जे जे भक्त इथं उपस्थित आहेत ते सर्व भक्त श्रीकृष्णाला आवडतीलच. म्हणून श्रीकृष्ण जन्मोत्सवामध्ये जे भक्त सहभागी झाले ते खरोखरच भाग्यवान भक्त आहेत. श्रीकृष्णाचे भक्त आहेत आणि श्रीकृष्णाचे भक्त श्रीकृष्णाला निश्चितच आवडतील. कारण श्रीकृष्ण भक्त प्रेमी आहे. त्यांचा भक्तावर अपार प्रेम आहे. आणि याचे जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे सुदामा, गरीब एकदम गरीब सुदामा. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला पण सुदामाला विसरला नाही. हे श्रीकृष्णाच्या भक्तावर आपल्या गुरुबंधूवरील प्रेम होत. त्यामुळे निश्चितच सर्व भक्तांना श्रीकृष्णाचं असंच प्रेम लाभावं मी असे श्रीकृष्ण चरणी विनंती करतो. हॅलो, आलेल्या सर्व द्वारकामाई मठातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. हॅलो, तसेच हरिभक्त पारायण
हरेश महाराज यांचे सुद्धा मी आभार मानतो. अतिशय सुरेल आवाजात आजचं भजन झालेलं आहे. अतिशय सुरेल आवाजात अशी अपेक्षा नव्हती. खरोखर थक्क करून सोडलं त्यांनी आम्हाला. हरेश महाराज यांनी आम्हाला खरोखर थक्क करून सोडलं. आणि त्यांनी आजचं हे भजन, जे भजन इथं गायलं, त्या भजनामध्ये निश्चितच या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. धन्यवाद हरेश महाराज, धन्यवाद. ओम साई द्वारकामाई मठाकडून आपलं धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर तुम्हाला जे सहकार्य आपले होते त्या सहकार्यातून सुद्धा मी ओम साई द्वारकामाई मठाकडून हार्दिक अभिनंदन करतो.